नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्रसाद गावडे. माझ्या ॲडव्होकेट प्रसाद गावडे लीगल कन्सल्टन्सी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जो आजचा विषय आहे जो चार्जशीट म्हणजे कायदेशीर दस्तऐवज असतो जो पोलीस यंत्रणा एखाद्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी न्यायालयात दाखल करतात. यामध्ये संबंधित गुन्हा, आरोपी व्यक्ती, साक्षीदार, पुरावे आणि इतर तपशिलांचा समावेश असतो. चार्जशीट संबंधित कायद्याच्या नियमानुसार तयारी केली जाते. चार्जशीटमध्ये महत्त्वाचे कोणकोणते घटक असतात तर त्याच्यामध्ये पहिला घटक असतो तपासाचा अहवाल. गुन्ह्याचा तपास कसा केला गेला आहे याचा तपशील असतो. दुसरा असतो आरोपीची माहिती, आरोपीचे नाव, पत्ता, गुन्ह्याशी संबंधित इतर तपशील. तिसरं असतं गुन्ह्याचे स्वरूप, गुन्ह्याचा प्रकार, तो कधी कुठे घडला याची माहिती. चौथा असतो साक्षीदारांची यादी, साक्ष देणाऱ्या व्यक्तीची नावे आणि पत्ते. पाचवा असतो पुरावा, गुन्ह्याशी संबंधित वस्तू, दस्तावेज किंवा इतर पुरावे. सहावा असतो कायदेशीर कलमे, आरोपींवर लावलेली जी कलमे आहेत, आता जे भारतीय न्याय संहिता आणि इतर कायद्यांची कलमे आहेत त्यांच्या संबंधित माहिती असते. चार्जशीट न्यायालयात सादर झाल्यानंतर आरोपी विरुद्ध खटला न्यायालयात चालू जातो आणि पुढील प्रक्रियेनंतर आरोपीवरती जर गुन्हा सिद्ध झालास तर त्याला दंड होऊ शकतो किंवा त्याची निर्दोष सुटका होऊ शकते. धन्यवाद.